अन्नाची सुरक्षा बघा, अन्नाची एक्सपायरी डेट का पाहावी? तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे वेगवेगळे पॅकेट असतात अन्नाचे. तुम्ही कुरकुरे खाता, तसं कुरकुरे वगैरे खायला पाहिजे नाही. बिस्किट असतात, त्याच्यानंतर अन्नाचे विविध पॅकिंगवाले पदार्थ असतात. त्या सगळ्यावर एक गोष्ट असते, काय असते ती? एक्सपायरी डेट. आता ती का पाहायची ते आपल्याला शिकायचे आहे, बरोबर? तर पहिलं काय, कशासाठी पाहायची ती? आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी. आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणजे काय? जर समजा आपण एक्सपायर झालेलं त्याच्यावर लिहिलेलं असते की तारीख असते बनवण्याची, कोणत्या दिवशी पॅकिंग झालं आणि पॅकिंगपासून किती दिवस ते वापरायचं आहे. पॅकिंगच्या नंतर 3 महिने वापरायचं की पॅकिंगच्या नंतर 6 महिने वापरायचं असं त्या पाकिटवर लिहिलेलं आहे. आपल्याकडे पाकिट आणलेले आहेत वेगवेगळे, आपण त्याच्यावर सुद्धा पाहणार आहोत. मग सुरक्षित ठेवण्यासाठी काय? आरोग्य. म्हणजे जर समजा आपण एखादं पाकिट विकत घेतलं, त्याच्यावर लिहिलेलं आहे समजा या आजच्या डिसेंबर महिन्याच्या 11 तारखेला ते जर ते पाकिट बनवलेलं आहे, तर तिथून 3 महिने पुढे वापरायचं, त्याच्यानंतर वापरायचं नाही, ते फेकून द्यायचं. परंतु काही दुकानामध्ये आपल्याला ते पाकिट विक्रीसाठी भेटतात. मग आपण तेच आणतो, त्याच्यावरचं काही वाचत नाही आणि खाऊन घेतो आपण. मग आपल्याला फूड पॉयझनिंग, बरोबर, उलट्या, जुलाब अशा गोष्टी होतात. मग ते कसं पाहायचं, कुठे पाहायचं, कशासाठी पाहायचं ते आपण पाहणार आहोत. दुसरी गोष्ट, अन्नाचे पोषण मूल्य टिकून आहे का हे जाणण्यासाठी. म्हणजेच काय, प्रत्येक अन्नामध्ये काही ना काही पोषण मूल्य असते, कारण त्याच्यावर लिहिलेलं सुद्धा असते. मग त्या अन्नाचं पोषण मूल्य कधी टिकेल? जर वेळेत खाल्लं तर. समजा आपण सकाळची पोळी आहे किंवा भाजी आहे की नाही, एक भाजी बनवलेली आहे, सकाळी बनवलेली आहे, जास्तीत जास्त किती वेळापर्यंत खाऊ शकतो आपण ती? बरोबर, दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत. जास्तीत जास्त हिवाळा असेल तर रात्रीपर्यंत खराब होत नाही ती. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो, ती भाजी कशी झाली? विटली म्हणतो. काय म्हणतो? विटली. मग आंबट लागते, त्याचा दुर्गंध पसरतो. मग तीच भाजी जर 3 दिवसाच्या नंतर आपण खाल्ली तर काय होईल? आपल्याला काय होईल? उलट्या, जुलाब, बरोबर, एक्सपायर झालेलं आहे ते अन्न. म्हणून ती सुद्धा भाजी, मग पोषण मूल्य त्याचे टिकून राहील का त्याच्यामध्ये? नाही. म्हणून ते अन्न किती दिवस खाल्लं तर त्याचं पोषण मूल्य टिकून राहते, त्यासाठी आपल्याला एक्सपायरी डेट जाणून घ्यायची असते. त्याच्यानंतर नकली किंवा जुना माल ओळखण्यासाठी, नकली माल किंवा जुना माल ओळखण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? एक्सपायरी डेट पाहायची आहे. अनेक ठिकाणी जर एक्सपायरी डेट नसेल तर समजून जायचं तो नकली माल आहे किंवा असू शकते. कारण भारत सरकारने एक नियम बनवलेले आहेत, एक कायदा बनवलेला आहे, त्याच्यानुसार प्रत्येक पाकिटावर त्यांनी काय करायला पाहिजे? एक्सपायरी डेट टाकायलाच पाहिजे. जर एक्सपायरी डेट टाकली नसेल तर ते माल नकली असू शकतो. त्याच्यानंतर अन्न सुरक्षा कायद्याचे नियम म्हणजेच काय? FSSAI हे एक संस्था आहे, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया. सगळ्या आपल्या खाद्यपदार्थावर नियंत्रण ठेवणारी ही एक संस्था असते. ही एक भारत सरकारचा हा एक विभाग आहे किंवा एक संस्था आहे. कोणत्याही खाद्यावर, आता तुम्हाला सांगतो, हे सगळं आपण पाकिट आणलेले आहेत, बिस्किटचे पुडे पण आणलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं दाखवणार आहे. FSSAI म्हणजे हे काय करतात? खरंच त्याने व्यवस्थित एक्सपायरी डेट टाकलेली आहे का? खरंच त्यांनी सगळे इन्ग्रेडियंट्स म्हणजे त्याच्यामध्ये पोषण तत्वे आहेत का? त्याच्यानंतर कोणी कसाही व्यवसाय करू शकत नाही, अन्न तपासण्याचं काम तेच करतात, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी कोण करते? हे FSSAI करते. हे बघा, आपल्याकडे काही अन्नाचे पाकिट आहेत. हे कुरकुऱ्याचे 2 आहेत, मूगडाळ आहे, त्याच्यानंतर 2 बिस्किटचे पुढे पार्लेजी आणि पतंजलीचा आहे, प्रभात पत्ती आहे. हे सगळे आपले खाण्याचे पदार्थ आहेत, बरोबर. त्याच्यानंतर आपण सुरुवात करूया इथून. बघा, ही प्रभात गोल्ड आहे. याच्यामध्ये जवळ हे बघ, याच्यामध्ये इथे फक्त महिना आहे. महिना 10व्या महिन्यात 2025च्या ही काय झाली? मॅन्युफॅक्चर झाली, म्हणजे पॅक झाली. आणि कुठपर्यंत वापरायची? आपल्याला 2026च्या 9व्या महिन्यापर्यंत ही वापरायची. त्याच्यानंतर मात्र याचं पोषण मूल्य कमी होऊन जाते, बरोबर. हा पतंजली पुडा, हा बघा, पतंजली पुड्याचं इथे एक्सपायरी डेट दिलेली आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चर असते MFG, बरोबर. 13/9/2025ला हा काय झाला? मॅन्युफॅक्चर झाला, म्हणजेच पॅक झाला. आणि 3/12/3/2026 पर्यंतच हा वापरायचा. त्याच्यानंतर काय होते? याचं पोषण मूल्य कमी होते किंवा याच्यात बॅक्टेरिया तयार होतात
किंवा हे खाण्यायोग्य राहत नाही, यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते. त्याच्यानंतर ते खायचं नाही. दुकानात गेल्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा एक्सपायरी डेट पाहायची म्हणजे पाहायची. त्याच्यानंतर हा पार्लेची पूड आहे बघा, ह्याच्यावर सुद्धा दिलेलं असते. ही काळ्या ह्याच्यातले 4/11/2025ला काय झालं, पॅक झाला हा. त्याच्यानंतर 3/4/2026पर्यंतच हा खायचा आहे, त्याच्यानंतर खायचा नाही. पॅकेट आहे बरोबर. याच्यावर सुद्धा असं ठसठसीत दिलेलं असते. 26/9/2025ला हा पॅक झालेला आहे. त्याच्यानंतर 25/1/2026पर्यंतच खायचा, त्याच्यानंतर खायचा नाही. हे बालाजीचं आहे. याच्यामध्ये सुद्धा बघा एकदम ठसठसीत दिलेलं असते. काही ठिकाणी असं एक्सपायरी डेट वगैरे असं दिलेलं असते ना, हे पाहायचं. याच्यामध्ये काय आहे, 11/11/2025ला बनला हा, 11 नोव्हेंबर, आणि कुठपर्यंत हे 12 मार्च 2026पर्यंतच हे आपल्याला खायचं. त्याच्यानंतर याचं पोषण मूल्य कमी होते किंवा याच्यामध्ये किटाणू किंवा बॅक्टेरिया फंगस तयार होते, ते आपल्याला खाण्यायोग्य राहत नाही, पोषण मूल्य कमी होते बरोबर. या पद्धतीनं काय करायचं आपण, या पद्धतीनं आपण कधीही दुकानमध्ये गेल्याच्यानंतर आपला पहिली नजर कुठे गेली पाहिजे, एक्सपायरी डेटवर. एक्सपायरी डेट पाहायची, बनलं कधी, खायचं कधीपर्यंत. आणि आता 3/4/2026 बाकी आहे, मग तेव्हा आपण हे खायचं, त्याशिवाय खायचं नाही. मग आजचं तुम्हाला अन्नातील एक्सपायरी डेट प्रत्येक पाकिटावर कशी पाहायची हे कळालं.